हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण सारखं भाकरी चपाती करून कंटाळा येतो किंवा कधी कधी करायचा कंटाळा येतो. जर झटपट काही करायचं असेल तर आपण हा पदार्थ करू शकतो. तर इथे मी बघा जाडे तांदूळ घेतलेले आहेत. त्याच्या भाकरीसाठी आपण यूज करतो ते धुवून सुकून घेतलेत आणि चक्कीमधून दळताना थोडे जाडसर दळून आणलेत. थोडे बारीक, जास्त बारीक न दळता थोडे जाडसर दळले तर ते चांगले होतात. त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 कप मी पीठ घेतलं आहे तांदळाचं. त्याच्यामध्ये मीठ, कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. हे पीठ तुम्ही भरपूर दिवस वापरू शकता. त्यामुळे अर्धा चमचा हळद टाकली. धुवून आणि चांगले उन्हात वाळवलं किंवा फॅनखाली वाळवलं तर ते जास्त दिवस 15-20 दिवस टिकून राहते. त्याच्यामुळे असं पीठ तुम्ही तयार करून जेव्हा पाहिजे तेव्हा तर करून जेवणासाठी आपण किंवा नाश्त्यासाठी वापरू शकतो. तर इथे मी 2 वाट्या पीठ घेतले. त्याच्यामुळे 2 ते 3 वाट्या तरी पाणी लागेल. असं पातळसर असं बॅटर रेडी करायचं आहे बघा. असं आपण मिक्स करून बॅटर काय एकदम पातळसर पण नाही आणि थोडं जाडसर पण नाही, एकदम अशा पद्धतीचं हे पीठ तयार करून घ्यायचं. ते डोसा तव्याला थोडं गरम करून घेऊन त्याच्यात थोडे तेल लावून घ्या. ब्रशनी किंवा नारळाच्या याच्याने किंवा कांद्याचं आणि तेल लावून घेऊ शकता आणि चांगले गरम करून घ्यायचं. गरम केलं बघा, असं गरम टाकून बघा म्हणजे पीठ एकदम जाळीदार असे आपले घावणे तयार होतात. त्यासाठी तवा एकदम चांगला गरम करणे गरजेचं आहे. बघा इथे सर्व मी पीठ टाकून घेतलेलं आहे. असं तुम्ही 2 मिनटं हे आता आपण झाकण ठेवून शिजून घेऊया. हाय फ्लेमवर शिजवा म्हणजे कसं पटकन होऊन जाईल. बघा 1 मिनिटानंतर आपण थोडं झाकण काढले आणि आता 1 मिनिट असंच त्याची वाफ निघून जाऊन दे. वाफ निघाल्यानंतर सगळीकडून कडा आपला सोडून घ्यायचा आणि असं हलवून पलटी करून घ्या. किती मस्त असं आपलं घावण 2-3 मिनिटातच रेडी होतं. जर परत 1 मिनिट मी शिजून घेतले. 1 ते 2 मिनिटं शिजून घ्या आणि असं कॉटनच्या कपड्यावर तुम्ही काढून घेऊ शकता किंवा टोपलीत असं टाकून ठेवू शकता. आणि प्रत्येक वेळी जेव्हा घावण टाकाल तेव्हा पीठ थोडं हलवून घ्या, कारण ते तांदळाचं पीठ हे खाली बसतं. त्याच्यामुळे ते थोडं हलवून परत पीठ टाकलं तर चांगलं होतं. तसंच तव्याला थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे कसं तेल लावल्यामुळे ते निघायला पण चांगलं होतं, लगेच सुटतं. आणि पीठ टाकताना कधी पण तवा एकदम चांगला गरम करूनच घ्या, म्हणजे आपले घावणे मस्तपैकी होतात. हे अशा प्रकारचे घावणे तुम्ही चटणीबरोबर किंवा भाजी किंवा नॉनव्हेज चिकन बरोबर असे खाऊ शकता. जेव्हा आपल्याला सारखे भाकरी चपाती करून कंटाळा येतो, ते खायला पण कंटाळा येतो सारखा, मग कधी कधी अशा मुलांना डब्यात पण देऊ शकता. की तुम्ही संडे विंडेला आपल्याला कंटाळा येतो भाकरी वगैरे करण्यासाठी, तेव्हा असे 5-6 मिनिट पटकन तयार होणारे असे घावण रेडी होतात. तिथं पीठ चांगले धुवून ते थोडं जाडसर असावं. जाडसर असेल तर थोडा तुम्ही रवा टाकू शकता, जर तुम्हाला जास्त पीठ पातळ असेल तर. त्याच्यामध्ये ही जर रेसिपी आवडली असेल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.